भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मी बाबाची सेविका ज्योती जगने प्रचार प्रसारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अनुभव पोहोचवण्याचं काम करते, शिकण्याचे आणि शिकवण्याचं पण काम करते जी। सर्वांना माझा नमस्कार जी। मी तुम्हाला एक अनुभव सांगत आहे पारडी इथलं। बघा शेवकांनो, गोविंदरावजी शिंदे हे अनेकामध्ये होते आणि अनेकामध्ये असताना त्यांना जो बाळ राहायचं, बाळ पोटातल्या पोटामध्ये त्यांच्या पत्नीच्या नाही सवायच्या। असंच करता करता त्यांनी पंडा पुजारी तांत्रिक मांत्रिक देवी धामी औषधी पूर्ण केले, पण त्यांना काही आराम झाला नाही जी। त्याच्यानंतर बघा शेवकांनो, एके दिवशी काय झालं, एक एशी कास्टची महिला होती तिथे आणि तिने सांगितले की तुम्ही सर्व केले, पण तुम्ही परमात्मा एक मार्गामध्ये येऊन पहा, तुमचे पूर्ण दुःख दूर होणार। कारण ह्या मार्गामध्ये जो दुखी सेवक आलेला आहे, पैशावाल्यांची गरज नाही आहे। त्या येशीताईच्या महिलांनी त्यांना समजवण्यात आलं। त्यांच्या घरी खंडोबाची पण सेवा होती, पण त्यांना काही आराम नाही झालं जी। बाळांसाठी काय काय नाही केले जी त्या पती पत्नीने। त्याच्यानंतर त्यांनी येवलेकरीन बाई होती शेवकी नादी, त्यांच्याजवळ कार्य घेतले होते। त्यांचे कार्य सुरू झाले आणि सुख समाधानी मिळाले बघा शेवकांनो। आणि त्यांनी कार्य सुरू करण्यात आले आणि त्यांना त्यांच्या पत्नीला आराम झाला जी। आराम झाल्यानंतर असेच हवन घडवण्यात आले आणि ते हवन कोणाच्या मुखकमलातून, तर महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या मुखकमलातून त्यांना शब्द मिळले होते। त्यांनी हवन घडवलं आणि 9व्या हवनामध्ये बाबाचा दौरा त्यांच्या घरी गेला होता जी, महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या। बघा शेवकांनो, बाबांचा दौरा गोविंदरावजी शिंदे यांच्या घरी गेला आणि त्यांच्या मुख कमलातून जे शब्द मिळले होते, त्यांना 2 मुली झाले जी। मुली झाल्याच्या नंतर त्यांच्या सुखमय जीवन झालं आणि त्याच्यानंतर त्यांना 2 मुली झालेले होते, एक सरस्वती ताई आणि दुसरी अंजली ताई। त्यांचं लग्न करण्यात आलं अंजली ताईचं। कधी पण भजन वगैरे व्हायचं तर अंजली ताई आणि त्यांचे वडील टिमकीला जायचे जी, भजनामध्ये भजन म्हणायला। अंजली ताईचं लग्न झालं जयेश दाते म्हणून पारडीला। त्यांचं लग्न झालं आणि लग्नाच्या नंतर त्यांना माहीत झालं, कारण ती त्यागची सेविका होती आणि त्यांनी जे लग्न केले होते त्यांना ड्रिंकचं शौक होतं जी। ते दारू प्यायचे, पण ताईला माहीत नव्हतं। लग्न झाल्यानंतर माहीत झालं, तरी पण ताईने आपल्या मार्गाला सोडले नाही, कारण ते ह्या मार्गाची जाणीव होती। भजन म्हणायची, तिला जाणीव होती की ह्या मार्गामध्ये काय काय होतं जी म्हणून। त्याच्यानंतर त्या ताईने घरी लग्न झाल्यानंतर पाठ मांडले आणि त्या पाठ मांडायचं आणि सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना म्हणायची जी ती। पण त्या पाटाला पायाने मारून ते फेकायचे त्यांचे मिस्टर जे होते जयेश दाते। बघा शेवकांनो, त्यांच्यावर किती आपत्ती येते समोर। ह्या परमात्मा एक मार्गामध्ये सत्याची गरज आहे जी। जो आपल्या कर्माने चुकतो तो दुखतो जी। जयेश दाते यांनी तसेच करायचे, दररोज तसेच करायचे। त्यांना एक मुलगी झाली, भगवंताच्या कृपेने एक मुलगी झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी एक मुलगा झाला। बाबांनी परीक्षा कशी घेतली जी त्यांच्यासोबत। जयेश दाते आणि अंजली दातेंना एक मुलगा झाला हॉस्पिटलमध्ये, HP टाऊनमध्ये। HP टाऊनकडे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा बाळ जन्मास आला। आणि बघा शेवकांनो, त्या बाळाच्या हृदयामध्ये दिलामध्ये 2 छिद्र होते जी, मोठे मोठे। डॉक्टरांनी म्हटलं तुम्ही घरी जा, कारण हा बाळ वाचणार नाही, इथं राहून काही फायदा नाही आहे, म्हणून डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास सांगितलं। पण अंजली ताईच्या मनामध्ये अंतरात्म्यामध्ये परमात्मा होता आणि ते परमेश्वराला खूप मानायची जी। घरी नाही गेल्या अंजली ताई, त्यांना एवढं परफेक्ट माहीत होतं की माझ्या बाळाला काही होणार नाही, माझा बाबा काही होऊ देणार नाही। खूप रडायची अंजली ताई। बघा शेवकांनो, त्याला ऑक्सिजनमध्ये ठेवण्यात आलं जी बाळाला। त्याच्यानंतर त्याचे पती आले आणि पती काय म्हणतात जयेश दाते,
त्यांना म्हणतात त्या अंजलीताईला, तुझा भगवंता खरोखर आहे तर ह्या 12 तासाच्या आतमध्ये तुला दूध पाजायला बोलवणार डॉक्टर म्हणून. ह्या 12 तासामध्ये बोलवणार नाही तर मी म्हणणार की तुझ्या परमेश्वर नाही, असे अंजलीताईले त्यांच्या पतीने म्हटलं. जयेश दातेने अंजलीताईने बघा भगवंता म्हटलं, मनामध्ये आपल्या अंतरात्म्यातून बोलली, भगवंता माझी परीक्षा नाही होत आहे जी, तुमची परीक्षा होत आहे बाबा. म्हणून अंजलीताईने म्हटलं, बाबा ह्या 12 तासाच्या आतमध्ये डॉक्टरांनी दूध पाजण्यास बोलवले नाही तर काय म्हटलं माझ्या पतिदेवाने की तुझ्या भगवंतांना ही तुमची परीक्षा होत आहे, तुम्ही खरोखर आहात तर माझ्या मुलाला दूध पाजायला 12 तासाच्या आतमध्ये बोलवल्या पाहिजे. म्हणून शब्द ठेवले शेवकीनताईने, अंजलीताईने. त्यांनी म्हटलं 12 तासामध्ये माझ्या मुलाला दूध पाजणार तर मी परमात्मा एक मार्ग घेणार. म्हणून तिच्या पतीने जयेश दाते होते त्यांनी आपल्या पत्नीला म्हटलं. त्याच्यानंतर ते कुठे गेले, टिमकीला गेले जी, टिमकीला गेले. आणि त्याच्यानंतर टिमकीला गेल्यानंतर त्यांनी 1.25 किलोचे पेढे घेतले आणि पेढे घेऊन बघा शेवकांनो, रमेश ठुबरीकर बाबाचे जे पुतणे होते त्यांनी काय म्हटलं, तुमची आता डिलेवरी झाली आणि तुम्ही ओल्या अंगाने कशी आल्या टिमकीला. पण काय म्हटलं अंजलीताईने, नाही जी, माझ्या बाळासाठी मी आली, माझ्या परमेश्वराजवळ आलेली आहे. आणि आधी शब्द ठेवायचे ते पूर्ण करायचे. तर 1.25 किलोचे पेढे अंजलीताईने तिथेच वाटून दिले. आणि जशी टिमकीमधून हॉस्पिटलमध्ये गेली तर बघा शेवकांनो, डॉक्टरांनी तिला दूध पाजण्यास बोलवले आणि कटोरीमध्ये दूध द्यायला सांगितले. पण ताईने काय म्हटलं, मी कटोरीत दूध देणार नाही, मी माझ्या बाळाला आपल्या छातीचं दूध पाजणार. अंजलीताईने म्हटलं जी, तिला किती भगवंतावर विश्वास होतं. बघा त्या बाळाला दूध पाजण्यास सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर जयेश दाते त्यांच्या पतीला माहीत झाले की ही परमात्माची शक्ती किती मोठी आहे आणि भगवंता कुठे आहे ना कसा आहे. म्हणून त्यांना परमेश्वराची ओळख झाली. त्याच्यानंतर ते चोपकर कार्यकर्ता काकाजी होते त्यांच्याकडेच तिथे गेले, पारडीला राहायचे तर त्यांनी कार्य दिले, कार्य करायला सुरुवात केली. बघा शेवकांनो, सकाळची विनंती करून दूध पाजायला जायची, घरी आले आणि सायंकाळची प्रार्थना होऊन अजून दूध पाजायला जायची शेवकीनताई ते अंजलीताईजी. असे करता करता 1 महिने झाले. 1 महिन्यामध्ये बाळ घरी आलं जी, कार्य करण्यास सुरू केले नाही. त्याच्यानंतर 1 महिन्याच्या नंतर बाळाला घरी आणले ना 3 दिवसच झाले जी. आणि काय केले जी जयेश दादाने, बघा शेवकांनो, त्याने ड्रिंक केलं, अजून चुकले, अजून मुलाची तब्येत तशीच झाली जी. अजून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं बाळाला. रोहित नावाचा बाळ होतं. बघा शेवकांनो, रोहित दाते म्हणून बाळाचं नाव होतं. त्याला अजून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि यांनी शब्द सोडवले कार्यकर्ता काकाजींकडे. चर्चा बैठकीमध्ये सांगितले आणि बघा शेवकांनो, सर्वांना सांगितलं, आपले शब्द सोडवले. त्या मुलाला आराम झालं जी. आणि त्यांनी दुसरं जो कार्यकर्त्याला आरेकर काकाजींकडून दुसरे कार्य सुरुवात केले आणि त्यांचा बाळ आज 22 वर्षाचा आहे. आणि त्यांच्या ज्या हृदयामध्ये दिलामध्ये जे 2 छिद्र होते ते पूर्ण नाहीसे झाले जी, पूर्ण बुजून गेले. बघा किती अपरंपार शक्ती आहे आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीमध्ये, बाबा हनुमानजीमध्ये. एवढी अपरंपार शक्ती आहे जी. आपण चुकतो तर दुखतो जी, बोलण्या चालण्यामध्ये चुका होतात, पण हा अनुभव सत्य घडलेला आहे. हा एवढा शेअर करा जी, लाईक कमेंट करा आणि शेअर करा की दुसऱ्या शेवकांना की मानव धर्माच्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे की आपण दुखी आहोत तर काय करायचा, हा परमात्मा एक मार्ग अपनवायचा जी. एवढा सुंदर हा आपला परमात्मा एक मार्ग आहे. बाबांनी दिलेले आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना आणि आठवडी चर्चा बैठक आपल्या शेवकांना माहीत हवं. बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमांची बाळाखडी आपल्याला माहीत हवं. कारण आपण ह्या मार्गाचे सेवक आहोत, आपल्याला जाणीव पाहिजे जी. बोलण्या चालण्यामध्ये मानव चुकतो असं नाही. माझ्याशी बोलण्या चालण्यामध्ये चुका झाल्या असतील तर मी माफी मागते. हा अनुभव म्हणजे मी प्रचार प्रसारच्या माध्यमातून सांगत असते. तर मला हा
मोबाईलच्या माध्यमातून मेसेज करण्यात आला आणि ताईंनी हा अनुभव सांगितलं जी. बघा किती अपरंपार शक्ती आहे बाबामध्ये. हा नवीन अनुभव तुमच्यासमोर मी सादर केली. सर्वांना माझा नमस्कार जी. बघा सेवकांना, रोहित नावाचा बाळ आज 22 वर्षाचा आहे ना, गाड्या वगैरे चालवतो जी. त्यांच्यावर भगवंताची किती जागृत शक्ती आहे आणि असायला पाहिजे. सत्यमर्यादा प्रेमाने राहतात. त्यांचा परिवार आज सुखमय जीवन जगत आहे. आणि बघा सेवकांनो, रोहित नावाचा बाळ मरण पावेल म्हणून त्यांच्या सासूने अजून 2 मुली होऊ दिले जी. तर त्यांना आज 3 मुली आणि 1 मुलगा आहे आणि आपल्या सुखाच्या जीवन जगत आहेत. सर्वांना माझा नमस्कार जी.